राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या तारीखा जाहीर झालेल्या आहेत। 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता इच्छुक उमेदवारांनी जी आहे ती आपल्या नेत्यांकडे जायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी आणि आपण बघू शकतो सकाळपासून इच्छुकांची गर्दी जी आहे ती उमेदवारी मागण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतो युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा मग भाजपचे देखील पदाधिकारी जे आहेत ते सध्या गंगा सावित्री निवासस्थानी याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो रवी राणांकडे उमेदवारी मागण्यासाठी या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत। आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रभागात ज्यांनी 5 वर्षांपासून मेहनत घेतली अशी इच्छुक उमेदवार जे आहेत ते सध्या या ठिकाणी उमेदवारीसाठी आल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे अमरावतीमध्ये महायुती होणार का हा देखील प्रश्न निर्माण झाला। आपल्यासोबत स्वतः रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे। बिलकुल या ठिकाणी युवासेना पार्टीचे जवळपास 480 पेक्षा जास्त फॉर्म अमरावतीमध्ये उचलले गेलेले आहे। अजूनही लोक कार्यकर्ते वेगळे उमेदवार फॉर्म भरत आहे। मला असं वाटते 500च्या वर युवासेना पक्षाचे उमेदवारीसाठी अर्ज आलेले आहे। आता उद्यापासून त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा सुरू होईल। 2 दिवसाच्या मुलाखतीमध्ये 2-3 दिवस मुलाखती घेऊन त्यावर अंतिम 3 याद्या तयार केल्या जाईल। 3 याद्यानंतर आणखी त्याच्यावर परत कोर कमिटीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये फायनल यादी करू आणि उद्या आम्ही भाजप सोबत वाटाघाटी संदर्भात सुद्धा बसणार आहे। कालच चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सूचना दिलेल्या आहे की एकनाथ शिंदेची सेना आणि युवासेना पार्टी यांच्यासोबत बसून त्या ठिकाणी सीटा वाटाबद्दल चर्चा सुरू करा आणि ते चर्चा उद्यापासून आमची सुरू होणार आहे आणि जवळपास आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचं निश्चित झालेलं आहे। आता सीटाच्या वाटाघाटीमध्ये ज्या पद्धतीनं आपसामध्ये बैठका होईल त्यानंतर ती युती घोषित केली जाईल। महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर 3 प्रमुख पक्ष या ठिकाणी मी महायुतीमध्ये आहेत। राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? राष्ट्रवादीला तुम्ही महायुतीत घेणार नाही का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की शिवसेनेसोबत चर्चा करू, भाजप सोबत चर्चा करू, अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतचं काय? स्पष्टपणे पुण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादीसोबत अमरावतीमध्ये युती राहणार नाही। पुण्यामध्ये सुद्धा युती नाही आहे, मुंबईमध्ये सुद्धा युती नाही आहे आणि आम्ही सुद्धा अमरावतीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही। ज्या निवडणुका झाल्या नगर परिषद नगर पंचायत त्या निवडणुकीत तुमची भाजप सोबत युती होणार होती, परंतु जागा वाटपामध्ये कुठेतरी समाधानकारक जागा वाढून त्यामुळे तुम्ही वेगळे लढले। या निवडणुकीत ती परिस्थिती असणार का? नगरपालिका नगरपंचायत निवडणूक ही वेगळा विषय होता। त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतली, कोर कमिटीच्या वारंवार बैठका घेतल्या, पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, पालकमंत्री बावनकुळे साहेबांशी चर्चा केली आणि जेवढे अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे सगळ्या अध्यक्षांना आम्ही युवासेना पार्टीचा पाठिंबा दिला आणि खाली आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो। त्यामुळं आमची त्या सगळ्या गोष्टीमध्ये तेव्हाही भाजपसोबतच भूमिका होती, आताही भाजपसोबत भूमिका आहे आणि आम्ही स्पष्ट केलं आहे की भाजपचा महापौर बनू। आम्ही महापौर जे आहे ते भाजपचाच बनवणार आहे, पण एक मित्र पक्ष म्हणून खाली आम्ही एक लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहू। जागा वाटपाचा भाऊ फॉर्म्युला कसा राहणार आहे? ते फॉर्म्युला संदर्भात उद्यापासून आमच्या बैठकी आहे। काल नवनीत राणा सुद्धा, बावनकुळे साहेब, नवनीत राणा आणि संजय कुटे यांची कोर कमिटीची बैठक झाली। जवळपास 12-12:30 वाजेपर्यंत कोर कमिटीची भाजपची बैठक चालली। आमची दुसरीकडे युवासेना पार्टीची सुद्धा कोर कमिटीची बैठक 12-1 वाजेपर्यंत चालली। तर कोर कमिटीमध्ये जो निर्णय झाला त्यानुसार आता आम्ही प्रमुख लोकांशी बसू, चर्चा करू आणि त्या संदर्भात सीटा वाटपचा निर्णय घेऊ। काय वाटतं की राष्ट्रवादी तुमच्या सोबत या ठिकाणी पाहिजे? आज अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचं काही एवढं पडबळ नाही आहे आणि कुठल्या प्रकारचं राष्ट्रवादी सोबत आमचा कुठला डॉयलॉग नाही आहे आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी घेऊन आमचा कुठला फायदा नाही आहे। आज राष्ट्रवादी अजितदादा गटाचा फायदा भाजपमुळे होऊ शकते, युवासेना पार्टीमुळे होऊ शकते, पण त्यांचा फायदा आम्हाला काही नाही। म्हणून मला असं वाटतं की अनेक कार्यकर्त्यांचे मन दुखवल्यापेक्षा, जास्त पक्ष एकत्र आल्यापेक्षा एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप आणि स्वाभिमान पार्टी हे एकत्र येऊन लढवा। शेवटला बसणं ज्या ठिकाणी तुमचे युवा स्वाभिमानचे उमेदवार दावा करतात त्याच ठिकाणी भाजपचे देखील प्रबळ उमेदवार आहेत दावा करतात, अशा ठिकाणी कसा मार्ग मग चर्चेदरम्यान काढणार? बिलकुल त्यावर चर्चा केली जाईल, त्याच्यामध्ये मार्ग काढला जाईल। एकामेकाच्या उमेदवाराबद्दल
अनेक लोक आता युवासेना पार्टीचं एका प्रभागामध्ये 10 लोकांनी उमेदवारी मागितली आहे, तर एकालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यात 9 लोकांना समजून सांगणे हे सगळ्यात मोठी कसरत आहे. आणि त्या कसरतीसाठी पूर्ण आमची कोर कमिटी, युवासेना पक्षाचे सगळे नेते, त्यासाठी सगळ्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे त्यांनाही समजून सांगणं चालू आहे की एकाला उमेदवारी दिल्यानंतर 9 लोकांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम केलं पाहिजे, पक्षासोबत राहून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या उमेदवार निवडून आणलं पाहिजे, अशी समजवण्याची भूमिका आमची राहणार आहे. आणि एखाद्या ठिकाणी कुठे टाळत असाल त्या ठिकाणी आम्ही बसून चर्चा करू. नक्कीच हे रवी राणा होते. आपण जर पाहिलं तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची नेत्यांकडे, आमदारांकडे उमेदवारीसाठी भाऊ गर्दी वाढलेली आहे. अशातच अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेना, भाजप आणि रवी राणाचा युवा स्वाभिमान पक्ष असे तिघच पक्ष एकत्र लढणार असल्याचं रवी राणांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीचा आम्हाला कुठलाच फायदा होणार नाही, उलट आमचा फायदा त्यांना होणार, त्यामुळं त्यांना आम्ही महायुतीमध्ये घेऊ नये अशी भूमिका रवी राणांनी व्यक्त केलेली आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.